नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत वालाच्या बिरड्यांची भाजी। पारंपरिक झणझणीत मसालेदार आगरी कोळी स्टाईलने बनवलेली वालाच्या बिरड्याची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मोड आलेले वाल सोलून घेतलेले आहेत। हे पहा असे। आपण भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। एक मोठा कांदा मी उभा कापून घेतलेला आहे। हा पहा असा। 1 वाटी टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याचे तुकडे, कढीपत्ता, आले आणि लसणाची पेस्ट। आता आपण वाटण्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी खोबऱ्याचे 2 तुकडे भाजून घेतले, 1 कांदा भाजून घेतलाय, थोडासा कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊ आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊ। यामध्ये मी थोडं पाणी घालून त्याची अशी छान पेस्ट तयार करणार आहे। ही पहा अशी। ही बघा, ही थोडीशी घट्ट आहे पण आपल्याला अशीच हवी आहे। वाल मी 2-3 पाण्यामध्ये धुवून स्वच्छ करून घेतले। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे कुकरमध्ये मी 2 चमच तेल टाकून घेतले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता छान तडतडला म्हणजे आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊ आणि आल्या लसणाची पेस्टही घालून घेऊ। हे सर्व आपण छान तेलात परतून घेऊया। कोणत्याही भाजीची जी चव आहे ती फोडणीवरच अवलंबून असते, म्हणून इथे आपण तेलामध्ये कांदा, कढीपत्ता आणि आल्या लसणाची पेस्ट घातल्यानंतर मध्यम आचेवर ते सर्व छान तेलात परतून घेऊया। ते करपणार नाही याचीही आपण काळजी घ्यायला हवी आणि ते व्यवस्थित परतलंही गेलं पाहिजे। अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं ना म्हणजे भाजीचा स्वाद आणि सुगंध दोन्ही खुलण्यासाठी खूप मदत होते। सर्व छान परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया। इथे मी चिमूटभर हळद घातली, 2 चमच लाल तिखट, हा घरगुती लाल तिखट मसाला आहे, चिमूटभर हिंग घालून घेऊ आपण। हे पावडर मसाले करपणार नाहीत आणि तेलातही परतले जातील याची काळजी घेऊ। आणि लगेच त्यामध्ये आपण वालाचा बिरडा घालून घेऊ। यामध्ये मी आधीच थोडं पाणी घेऊन ठेवलं होतं। मी पाणी आणि वालाचा बिरडा सोबतच कुकरमध्ये घातला। आता आपण कापून ठेवलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालून घेऊया। टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा हेही मी घालून घेते। या भाजीमध्ये शेवग्याची शेंग अप्रतिम अशी चवीला लागते। सोबतच आता आपण वाटण जे करून घेतलं होतं तेही यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि घरगुती गरम मसाला घालून घेऊ आणि आता याच्या हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊ। कुकर लावल्यानंतर साधारणपणे 10 मिनिटात ही भाजी तयार होते। 3 शिट्ट्या झाल्यानंतर लगेचच मी कुकरची वाफ काढून घेतली। वाल व्यवस्थित शिजले गेले। भाजीचा अप्रतिम असा सुगंध इथे दरवळलाय। आपण लगेचच ती काढून घेऊया। पहा किती छान आपली भाजी झालेली आहे। इथे शेंग, बटाटा आणि वाल व्यवस्थित शिजले गेलेत, ओव्हर कुक झालेले नाहीत। पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी आपली तयार आहे। ट्राय करून नक्की पहा।